नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये। तर मित्रांनो, या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात नौकराने म्हणजे श्यामने त्याच्या पाण्याने माझी विहीर कशी भरली ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। माझ्या घरी माझे आई वडील आणि माझा एक भाऊ आहे जो माझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे आणि एक नौकर पण आहे। नौकर आमच्या घराचे काम आणि शेताचे काम पाहतो। आम्ही त्याला घराच्या पाठीमागे एक खोली दिली आहे। मी तुम्हाला सांगते की मला ठोकाठोकी खूप आवडते। मी जोपर्यंत कॉलेजमध्ये होते तेव्हा कुणाला तरी माझ्या फटीची शिकार करून मी ठोकून घेत होते। त्या दिवशी मी आईला कपडे वाळू घालताना मदत करीत होते आणि मागे असलेल्या तारेवर मी कपडे वाळू घालायला जात होते। मी जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा मी पाहिले की तिथे श्याम अंघोळ करीत होता। हा श्याम आमच्या घरचा नौकर आहे। त्याच्या काळ्या शरीरावर पाणी चमकत होते। मी पाहिले की ते ओले असल्याने त्याची चड्डी त्याला चिटकलेली होती आणि त्यातून त्याचा सरळ दांडा मला दिसत होता। तो झोपलेला होता पण खूप मोठा दिसत होता। मी कपडे तारेवर टाकत होते आणि मधून चोरून त्याचा दांडा पाहत होते। त्याने मला पाहताना पकडले होते। मग मी तिथून पळत आले, पण राहून माझे मन श्यामच्या दांड्यावर होते। पण असे करून रात्र झाली। मी माझ्या रूममध्ये पडले होते पण मला झोप येत नव्हती। माझ्या डोळ्यासमोर फक्त रामूचा दांडा दिसत होता। आता मला फक्त ठोकून घ्यायचे होते। मग माझ्या मनात माहिती नाही काय आले आणि मी हळूहळू माझ्या रूममधून बाहेर पडले आणि मग घराच्या मागे गेले। मी पाहिले श्यामच्या घराची लाईट चालू होती। मी हळूच त्याच्या रूमकडे जवळ गेले आणि त्याच्या रूमजवळ पोहोचून त्याला हळूच आवाजात बोलू लागले। तो धोती घालून आणि डोळे चोळत बाहेर आला आणि म्हणाला, "काय झाले मॅडम, एवढ्या रात्री इथे?" मी काही बोलले नाही आणि रूममध्ये आत गेले। तो मागे आत आला। तो आत येताच मी त्याला स्माईल दिली आणि म्हणाले, "यावेळी एक मुलगी तुझ्या रूममध्ये कशासाठी येईल? तू समजू आहेस, तू काही समजून जा." आणि रूमची कडी त्याने बंद केली आणि म्हणाला, "आता मी समजलो मॅडमजी." मग त्याने मला त्याच्याकडले ओढले आणि माझ्या गालावर तो किस करू लागला आणि म्हणाला, "मॅडम." माझा डोळा मोठ्या मॅडमवर आधीच होता, पण मला अजिबात आशा नव्हती की तुम्ही स्वतःहून इथे याल। मग तो मला पप्पी जोरात करू लागला। तो वेड्यासारखा पप्पी करीत होता। मग त्याने माझी जीभ तोंडात घेतली। माझे डोळे बंद होते। त्याचे हात माझ्या शरीरावर चालत होते। त्याने मला 5 मिनिटे पप्पी केली आणि मग त्याने मला वेगळे केले आणि माझी ओढणी काढून बाजूला ठेवली। तो माझ्या सूटवरून माझे बॉल चोळू लागला होता आणि माझा हात त्याच्या धोतीवरून त्याच्या दांड्यावर ठेवला होता। त्याचा दांडा अजून पूर्ण उभा झाला नव्हता, पण तो खूप मोठा दिसत होता। मग त्याने सूट काढून टाकला आणि मग सलवार पण काढून टाकली। आता मी फक्त मधल्या वस्त्रावर होते। त्याने त्याची धोती आणि कुर्ता काढून टाकला आणि तो फक्त चड्डी घालून माझ्यासमोर होता। त्याचा दांडा चड्डी फाडून बाहेर यायला पाहत होता। त्याने माझे छोटे वस्त्र काढून टाकले आणि माझे गोरे मंबे चोखू लागला। खूप वेळ आंबे चोखून त्याने मला पलंगावर झोपवले। त्याने माझ्या चड्डीवर आणि माझ्या फटीवर किस केली आणि हळूहळू माझी पॅन्टी पण ओढू लागला। आता माझी फट पूर्ण त्याच्या समोर होती। त्याने माझ्या चिमणीला किस केली आणि मी एकदम चकित झाले। आजपर्यंत कोणी माझ्या फोद्याला अशी किस केली नव्हती। आता तो हळूहळू माझ्या फोद्यावर त्याच्या जिभेने जादू चालू लागला। तो माझ्या फोद्याला जिभेने चाटू लागला आणि मी आहा करू लागले। मला खूप मजा येत होती। तो त्याची जीभ माझ्या फोद्याच्या फटीवर आतपर्यंत घुसवत होता आणि मला आनंद देत होता। मी त्याचे डोके हातात धरले आणि त्याला माझ्या फटीवर दाबू लागले। माझ्या तोंडातून नकळत "आ, यस" असे आवाज येऊ लागले। "घाल, तुझी जीभ आत घाल, जोरात" असे मी काढू लागले होते। तेव्हा तो त्याचा दांडा माझ्याकडे आणून मला चोकायला सांगू लागला। त्याचा दांडा पाहून मी दंग झाले। माझी इच्छा नसून पण मी त्याचा दांडा चोखू लागले। काही वेळाने मला खूप मजा येऊ लागली। मी त्याचा दांडा खूप आत घेऊ लागले। आता त्याला
ओठाने दाबू लागले. काही वेळाने त्याने माझे केस धरले आणि जोरजोराने त्याचा दांडा माझ्या तोंडात घालू लागला. 15 मिनिटांनी त्याने त्याचे सर्व पाणी माझ्या तोंडामध्ये सोडले. मी त्याला म्हणत होते की प्लीज श्याम, आता मला ठोकून दे, मला आता सहन होत नाही. काही वेळाने तो माझ्याकडे आला आणि त्याचे बोट माझ्या फोद्यामध्ये घालू लागला. इतक्यात त्याचा दांडा माझ्या चिमणीवर ठेवला आणि मला पाहत एक जोरात धक्का दिला. मी ओरडले, आई मेले आ. त्याचा दांडा खूप मोठा होता आणि मला खूप दुखत होते. माझ्या तोंडातून किंकाळी निघाली. त्याने त्याचे ओठ माझ्या ओठाला लावले आणि मला हळूहळू ठोकू लागला. मला आता त्याच्याकडून ठोकून घेण्यात खूप मजा येत होती. असे काही वेळ ठोकून त्याने मला उचलले आणि जोरजोरात नाचू लागला. तो मला जोरजोरात करत होता. काही वेळाने तो थांबला आणि स्वतः खाली झोपला आणि मला त्याच्यावर बसायला सांगितले. मी त्याच्या दांड्यावर माझी सेट करून बसले आणि त्याच्यावर मी जोरजोरात उड्या मारू लागले. मला माहीत नाही मी काय काय बोलत होते. काही वेळ असेच नाचून त्याने मला घोडी बनायला सांगितले. मी घोडी बनले आणि मग तो डॉगी स्टाईलमध्ये मला मागून ठोकू लागला. मला खूप मजा येत होती. त्याचा दांड्यामध्ये खूप खरंच दम होता. मी 4 वेळा पाणी सोडले होते पण त्याचे काही निघायला तयार नव्हते. मग त्याने माझे केस पकडले आणि त्याच्या जिभेने माझी जीभ घासू लागला आणि मला पप्पी करू लागला. काही वेळ असे करून त्याने मला उलटे झोपवले आणि माझे पाय वर करून माझ्या फटीवर त्याचा दांडा सेट केला आणि मला जोरजोरात करू लागला. आम्हाला असे करताना 40 मिनिटे झाली होती. मी खूप दमले होते. मग त्याने करण्याची स्पीड वाढवली आणि त्याने पटकन त्याचा दांडा बाहेर ओढला आणि त्याचा सर्व माल माझ्या बॉलवर, आंब्यावर गरम गरम पाण्याचा फवारा सोडला. मी शांत झाले आणि तो माझ्यावर पडून राहिला. मग आम्ही कपडे घातले आणि माझ्या रूमकडे जाऊ लागले. श्यामने मला पप्पी केली आणि म्हणाला की असे सोडायला तुम्हाला इच्छा होत नाही. मी पुढच्या वेळेस यापेक्षा जास्त आनंद देईन तुम्हाला. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही वेळ देऊन व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि भेटूया अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये.